हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी दादर हायवेला आहे. आता मी इथं चाललो नवीन इव्हेंटला. इव्हेंट असा आहे की लहान मुलांचं वर्कशॉप आहे नगरमध्ये. तर अहमदनगरला 2 दिवसाचा ॲक्टिंग वर्कशॉप लहान मुलांसाठी आहे. त्यासाठी मी चाललो आता. जाऊन तिथे लहान मुलांना शिकवणार आहे ॲक्टिंग. 2 दिवसात ॲक्टिंग शिकवली जात नाही किंवा ॲक्टर बनला जात नाही, पण त्याची प्रोसेस काय असते हे मी या वर्कशॉपमधून मुलांना सांगणार आहे. नवीन क्रिएटिव्हिटी आहे, नवीन मुलांना घडवण्याचं काम करतो आहे. तर आता मी जातो. आता माझी ट्रॅव्हल्स आहे, ट्रेन नव्हती नगरला म्हणून मला ट्रॅव्हल्स मी घेतली. ट्रॅव्हल्स आता घेतली माझी. ट्रॅव्हल्सने जाणार मुंबई टू नगर आणि नगरला गेल्यानंतर 2 दिवसाचा वर्कशॉप आहे उद्या आणि परवा. तर तुम्हाला मी जसं जमेल तसं मध्ये मध्ये तुम्हाला दाखवेल वर्कशॉपमध्ये काय होते काय नाही. आणि तुम्हाला मी या ब्लॉगमधून बाकी मी कसा प्रवास करतो आहे किंवा मध्ये मध्ये काय होते, काही नवीन गोष्टी दिसतात काय तुम्हाला दाखवली. तर चला नगरला. दादर ईस्टला हायवेला एक बिल्डिंग आहे, एकता इन्व्हिक्टस. हे सगळ्यात ट्रॅव्हल्स थांबतात. तर तुम्हाला ते बिल्डिंग आहे. बापरे केवढी मोठी बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या समोर थांबायचं, कुणाशी माहीत नाही पण मस्त आहे बिल्डिंग. यासमोर थांबायचं. आता काय थांबतो. 11ची वेळ होती, 11 वाजून गेली. आता बघू कधी बस येते. मी वेळेत पोचणारा माणूस आहे त्यामुळे वेळेत पोचलो आहे. 15 मिनटं आधीच सांगितलं होतं, 15 मिनटं आधी पोचलो पण बस अजून पोचली नाही आहे. तर ती बांद्रावरनं येते. मग अशीच निघाली. आता किती वेळ लागेल माहीत नाही, पण बघूया. आली तर बरं होईल लवकर, म्हणजे मला मस्तपैकी झोपता येईल. AC आहे, AC स्लीपर कंपनीकडूनच आहे. जाणार नगरला, ते उतरणार सकाळी. त्यांच्या सेंटरवर जाणार, आराम करणार. लगेच लहान मुलांना शिकवणार. 1 दिवसाचं वर्कशॉप 5 तासाचं आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आहे 2 दिवसाचं वर्कशॉप आहे. वर्कशॉप चांगलं होईल. सगळं रेडी घेऊन ठेवले मी, काय मुद्दे आहेत आणि काय 2 दिवसामध्ये कसं घडवायचं त्यांना हे मी तयारी करून चाललेलं आहे. काही मुद्दे आहेत ॲक्टिंग रिलेटेड, रायटिंग रिलेटेड किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे असते का ॲक्टिंगच्या थ्रू ते त्यांना शिकवणार आहे. तर चांगलं होईल. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी मी उतरलेलो आहे नगरच्या स्माईल स्टोन हॉटेलच्या इथे. कारण की माझ्या मागे बघा हे हॉटेल आहे, खूप छान आहे, स्माईल स्टोन हॉटेल. मला इथे उतरायचं आहे आणि इथून आता मला त्या हॉटेलमध्ये नाही आहे, हॉटेलच्या बाजूला एक सेंटर आहे जायचं आहे मला. तर जातो मी आता. सकाळी 6:30 वाजलेत. छान गारवा सुटला आहे. उन्हाळा मुंबईचा आणि इथला गारवा. तर कंपन्यांचे हे गेस्ट रूम्स आहेत. छान आहे गेस्ट रूम. त्याच्या इकडं काय आहे, इकडे सोसायटी, इकडे वॉशरूम आहे. गुड मॉर्निंग. वॉशरूम आहे. इकडे पण वॉशरूम. चला आता जरा झोपतो मी, थोड्या वेळाने उठायचं. तर आता मी रेडी झालो आहे. शिबिराचं जे ड्रेस कोड आहे ते टी-शर्ट्स आणि जीन्स. तर मी आता चाललो आहे मुलांना शिकवायला. तर मध्ये मध्ये जसं जमेल मला तसं तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल, त्यांचं शूट घेईल आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. छान मजा येणार आहे आज मुलांना शिकवायला. तर जातो मी आता आणि शिकवतो आणि तुम्हाला मध्ये मध्ये दाखवतो. नको का? खेळ होता वॉर्मअप साठी होता, बरोबर. आता आपण अजून एक गेम खेळणार आहोत.
फटाफटा रंगवा, आता पेन्सिलचं काम बंद करा. पुढची ऍक्टिव्हिटी घ्यायची आपल्याला परत दुसरी. की असं म्हणतात की आपल्या लोककलेपासून झाली, आपले तमाशा जो आपल्याकडे प्रकार होता त्या तमाशा प्रकारांनी, पण त्याच्या पूर्वी ऍक्टिंग हे जे आहे ते आदिमानव म्हणून आपण शिकलो शाळेमध्ये. आपले पूर्वज हे आदिमानव होते. ते आदिमानव काय करायचे? त्यांना बोलायचं का? पूर्वी शब्द नव्हते. ते हातवरे करून सांगायचे की काय झालं. पुरुष घरातले आदिमानव पुरुष होते, ते शिकार करायला, ते शिकार करायचे आणि ते शिकार करून आल्यानंतर घरातली स्त्री होती, स्त्री आणि मानवाची मुलं होती, यांना ते ऍक्टिंग करून दाखवायचे की कसं ते मी शिकार केली आणि मी कसं प्राण्याला केलं आणि मग ते शिक्षण ते कंटिन्यू झालं. आता आपण थोडंसं माइंड करणार आहोत. माइंड झाल्यानंतर मी एक विषय देईल, त्या विषयाच्या संदर्भात एक नाटक आपण करायचं, स्किट करायचं प्रत्येकाने. ऍक्टिव्हिटी सांगू होतो, जे व्यायाम सांगू होतो त्याचा आता प्रात्यक्षिक आपल्याला करायचं. पहिली ऍक्टिव्हिटी माइंड असेल, दुसरी ऍक्टिव्हिटी जे तुम्हाला सांगायचे नंतर काय त्या हाय, आजचा पहिला दिवस झालेला आहे आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं. खूप चांगलं शिबिर झालं, खूप चांगलं त्यांना शिकायला मिळालं, मलाही त्यांच्याकडून शिकायला मिळालं. काही व्हिडिओमध्ये मी ते कॅप्चर केलेलं आहे, तुम्हाला ते दिसेलच. आणि मजा आली एकंदरीत. आता उद्या अजून काही गोष्टी होणार आहेत, प्रॅक्टिकल होणार आहे. आज थोडं प्रॅक्टिकल झालं ॲक्टिंगचं, उद्या ॲक्टिंगचं प्रॅक्टिकल होणार आणि मग संध्याकाळी त्यांना सर्टिफिकेट दिले जाणार ॲक्टिंग कोर्सचे. तर मी बरंचसं 2 दिवसामध्ये कवर करायचा प्रयत्न केला आहे. अजूनही उद्या आता माइंडपर्यंत आलो आहे, त्यांना सगळं व्यायाम दिले, मूक नाटकपर्यंत आलो आहे. उद्या डायलॉगचे ॲक्टिंगचे सीन असतील किंवा त्यांच्यावरचे जे काही राहिलेले संस्कार असतील अभिनयाचे, ते थोडेफार मी कवर करेन. तर मजा येते एकंदरीत. आता मी आले रूममध्ये, कारण काम झाले. आता उद्या भेटायचं, मधल्या काळात बघू आता वाचन आणि वगैरे बाकीचं. चला, नमस्कार. आपल्यासोबत आहेत दिवाकर सर. मी ज्या ठिकाणी आज शिकवायला आलो आहे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, इथे आज मी थिएटर घेतो 2 दिवस. तर ते सर आहेत ना, ते तुम्हाला थोडक्यात काय आहे हे फाउंडेशन त्याची माहिती देतील. सर प्लीज. नमस्कार, मी दिवाकर भोयर. सध्या मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र कामरगाव अहमदनगर अहिल्यानगर इथे मी सध्या आहो. आणि मी इथे ॲज अ क्लस्टर लीडर म्हणून काम बघतो, इकडल्या विभागाचं काम बघतो.
आणि प्रथम ही एक सामाजिक स्वयंसेवी संस्था आहे, ओके, ज्याला आपण NGO म्हणतो. अच्छा. त्या संस्थेची सुरुवात 1994-95 पासून झाली आणि आज ह्या संस्थेला या कामामध्ये 30 वर्ष पूर्ण होत आहेत. ओ, आणि या मागच्या 11 जानेवारीला ह्या संस्थेला 30 वर्ष पूर्ण झाले. आणि ही संस्था शिक्षणावरती खास काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाते, पण शिक्षणासोबतच रोजगार, स्वयंरोजगार याच्यावरती काम सुरू आहे. महिलांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन, शिक्षण देऊन त्यांना कसं आपल्याला आत्मनिर्भर बनवता येईल त्याच्यावरती काम चालू आहे. शेतकऱ्यांना कसं आपल्याला आपल्या भारताचा शेती हा कृषी महत्त्वाचा भाग आहे आणि आपण कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. तर आता आपण बघतो की कुटुंबामध्ये वडिलांचे 2 मुलं, त्या मुलांचे 2 मुलं, तर जमिनीचे तुकडे होत आहेत. तर मग कमी जागेमध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल, चांगल्या पद्धतीने उत्पादन कसं घेता येईल, चांगल्या पद्धतीनं पौष्टिक जेवण कसं मिळेल, पौष्टिक फळं कशी भेटेल, या दृष्टीनं आपण काही शेतीवर आधारित काही प्रयोग करत आहोत. ते आपण या ट्रेनिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, कुटुंबांना आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अशा विविध प्रकारचे कार्यक्रम सध्या चालू आहेत. तर आता हे जे ट्रेनिंग सेंटर आहे, जिथे आपलं तुम्ही आलात या प्रशिक्षणामध्ये, तर ह्या 2 दिवसाच्या ह्या वर्कशॉपमध्ये याचा मुख्य उद्देश हा आहे की जी ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, जी 6वी, 7वी, 8वी सध्या शिकत आहेत, त्यांच्या अंगी अनेक प्रकारच्या कला, गुण, अनेक स्किल त्यांच्या हातामध्ये आहे. पण त्या स्किलला कसं पुढे घेऊन जाता येईल त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं एक बेसिक ट्रेनिंग, बेसिक वर्कशॉप आपण गाव पातळीवरती घेत आहोत. आणि त्याच्यातून ज्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट, त्याचं स्किल जे बेस्ट आहे, त्यांना आणखीन आपण तुमच्यासारख्या एक्सपर्ट करणं आपण त्यांना गाईड करत आहोत. का जेणेकरून एक म्हणतो ना की कोयले में से हिरा तराशना, एक तराशने का काम या वर्कशॉपच्या माध्यमातून होत आहे. तर याचा या क्रिएटिव्हिटी क्लब म्हणजे प्रथमच्या वतीने जवळपास 20,000 गावांमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसाठी क्रिएटिव्हिटी क्लब आम्ही सुरू केलेले आहे. आणि 20,000 गावातून अशा प्रकारच्या ह्या लहान 6वी, 7वी, 8वीच्या मुलांना, जे 10 ते 14 वयोगटातील मुलं आहेत, जे पुढचं भविष्य आहे आपल्या देशाचं, यांना एक योग्य दिशा कशी देता येईल याला धरून नवीन शैक्षणिक धोरण जे लागू झालंय, ज्याला NEP 2020 मध्ये लागू केलं, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा या सगळ्या युवकांमध्ये, मुलामुलींमध्ये क्रिएटिव्ह माइंड डेव्हलप झालं पाहिजे. हे अशा आधारित शिक्षण सरकारने आता लागू केलेलं आहे आणि त्याची सुरुवात प्रथमच्या टप्प्यावरती सुरुवात केलेली आहे. सर, सेंटर किती आहेत आपल्या इथे भारतात? आता स्किल डेव्हलपमेंट ला घेऊन काम करणारे जे सेंटर्स आहेत, तर भारतामध्ये 140 निवासी ट्रेनिंग सेंटर आहे, अनिवासी ट्रेनिंग सेंटर आहे. आणि ह्या सगळ्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून दर वर्षाला जवळपास 50,000 गरजू बेरोजगार युवकांना, युवतींना हे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीला मदत केली जाते. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. ही प्रथमची ताकद आहे. असं समजा की 50,000 युवकांना प्रशिक्षण देऊन जॉबला लावणं म्हणजे 50,000 कुटुंबामध्ये एक कमाई करणारा माणूस, या कमावता करणारा माणूस आपण निर्माण करतो. असं आपल्या संस्थेचं सध्या काम चालू आहे. तर यस, हेच काम तुमचं मोठ्या पातळीवर अजून जावं. 3 नंबरला जगात आहे, ती 1 नंबरला जावी ही संस्था आहे. हे आमच्याकडून शुभेच्छा. आणि सर, नक्कीच आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचू आणि आपल्या संस्थेला चांगल्यातला चांगला हातभार लावू. यस यस, थँक्यू. या इकडे. थँक्यू करा. ओके. आता म म्हणायचं. श्वास घ्या. म म्हणजे श्वास घ्या.
काळ्या ताई, मला असं कळलंय की आज वाळवंटीची जत्रा आहे. हो आहे. मग आपण जायचं का ट्रिप करून? हो चला. सगळे मान्य आहेत? हो. तिथे जाऊन काय काय करायचे तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे मला खूप काय काय घ्यायचंय. मला पैसे दे. मला पण दे. हिला ताई किती रुपयाला नकली दिली? दादा
व्हेरी गुड, शाबास. तर 2 दिवसाचा हा शिबिराचा व्लॉग इथे संपलाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.